नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी शासनाला वारंवार विनंत्या केल्या, की आमच्या विटा गावच्या रस्त्याचं काम बघा. मी एक दिवस रस्ताही अडवला होता. रस्त्याचं काम थोडं चांगलं होत चांगल्या दर्जाचं होत नव्हतं म्हणून. तर नंतर ते झालं. परंतु आता प्रत्येक शिवारामध्ये अक्षरशः मुला-मुलींना जाण्याला सुद्धा जागा नाही आहे. चालता सुद्धा येत नाही. मोटरसायकल दूरची गोष्ट, एखादं पेशंट असलं, अटॅकचं पेशंट असलं, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? शासन घेणार का नाही? इथं माणसं मरताहे. अटॅक येऊन, हे होऊन, गाड्याला जायला रस्ता नाही. अक्षरशः मी माझ्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, की झोळी करून 1-1, 2-2 किलोमीटर दूर पेशंटला नेणं पडतं. तरी मी माझ्या शेतकऱ्यांच्या व माझ्या मित्रांच्या सर्वांचे हाल मी बघू शकणार नाही. मी सरकारला एक चेतावणी देतो आहे, की तुम्ही जनतेचे सेवक आहात, तर सेवकाप्रमाणेच राहा, मालक होऊ नका. आणि जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या निवेदनाने, तर मग मी कन्नड ते संभाजीनगर एकही बस रस्त्यावर धावू देणार नाही. जे काही होईन त्याला तुम्ही जबाबदार राहशाल, त्याला मी राहणार नाही. आणि मी समाजाकरता, माझ्या शेतकरी बांधवाकरता जीव द्यायला तयार आहे, जीवावर उदार व्हायला तयार आहे. त्यामुळे माझ्याशी थोडं सांभाळून राहा, मागण्या मान्य करा. आणि हा व्हिडिओ जेवढा व्हायरल करता येईल तेवढा व्हायरल करा. तहसीलदाराला बघू द्या, जिल्हाधिकारी कार्यालयाला बघू द्या. जेवढा व्हायरल करता येईल तेवढा व्हायरल करा, की भावी आमदार साहेब बोलताय ते करून दाखवा. जर याची जबाबदारी कोणी घेत असेल, तर मी आमदारकी लढणार नाही. मी कार्यकर्ता म्हणून राहीन. मला काही ते आमदारकीशी काही घेणं नाही किंवा हे काही नाही. मी समाजसेवक आहे. मी आमदारकीला समाजसेवा चांगल्या प्रमाणात व्हावी म्हणून उभा राहतोय. नाहीतर मला त्या आमदारकीशी काही घेणं देणं नाही. मला मतदान करा, नाहीतर नका करू. मला काही विनंत्याशी काही घेणं नाही. आम्ही स्वाध्याय परिवारातले आहो. जिथं सत्य असेल तिथं मी असेल, जिथं असत्य असेल तिथं मी राहणार नाही. ओके. याच्यानंतर मी पुन्हा विनंती करतो, हा व्हिडिओ जर तहसीलदार साहेब बघत असन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बघत असन, तर मी पुन्हा विनंती करतो, की हा रस्ता झाला पाहिजे. जिथे 3 लोकं आज अटॅकनी वारलेले आहे. तात्काळ त्यांना रस्त्यावर जाता नाही आलं. 2-2 किलोमीटर झोळी करून न्यावं लागलं. माझे शेतकरी बांधव बिचारे मरमर जीवात राबता आणि सरकार खुशाल झोपलेलं आहे, फिरकून बघत सुद्धा नाही. कमाल वाटते एक मला. दुःख आहे, खेद आहे या गोष्टीचा. मला मतदान करू नका किंवा मला निवडून द्या, नाहीतर नका देऊ, ती तुमची इच्छा. पण माझं एक काम आहे, की जनतेची सेवा करणं आणि मी ती करणार शेवटच्या श्वासापर्यंत. मरणही याच्या शेतकऱ्याकरता आणि जगेनही शेतकऱ्याकरता आणि लढणही शेतकऱ्याकरता. सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे इतके हाल झाले, की 1-1 लाख एका पदामागे 1-1 लाख विद्यार्थी फॉर्म भरताय. काय चाललंय हे तमाशा? हे खपून घेतल्या जाणार नाही, अजिबात खपून घेतल्या जाणार नाही. ज्यावेळेस मुंगी पण जर चिडली ना, तर ती हत्तीलाही पाडती, हे ध्यानात ठेवा. ओके. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.